नमस्कार मित्रांनो. आम्ही खूप दिवसापासून शेगाव ट्रिपचं प्लॅनिंग करत होतो आणि अखेर तो योग जुळून आला. तर हे आमचं पहिलंच ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुणे टू शेगाव कसं जायचं, ते रूटची इन्फॉर्मेशन, तसेच रोड कंडिशन, फ्युएल ऑप्शन्स, बिकॉज आमची गाडी नेक्सॉन ही पेट्रोल प्लस सीएनजी ऑल ऑफ व्हेरियंट आहे. त्यामुळं सीएनजीचं जे अवेलेबिलिटी असणार आहे रोडवरती, त्याची पण आम्ही अपडेट तुम्हाला देऊ. हे आमचं शॉर्ट 3 दिवसाचं ट्रिप असणार आहे. फ्रायडे इव्हनिंगला मी निघतोय पुण्याहून शेगावसाठी. ओव्हरनाईट ड्राईव्ह असणार आहे. सॅटर्डे पोहोचल्यानंतर दिवसभर गजानन महाराजांचं दर्शन होईल आणि संडे मॉर्निंगला रिटर्न जर्नी आम्ही स्टार्ट करतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही देऊ, सो व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा. आता संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आम्ही वाकळवरून निघतोय. इथून दिघलं जाणार, तिथे भावाला आणि त्यांच्या फॅमिलीला पिक करणार आणि पुढे जर्नी स्टार्ट करणार. बोला गजानन महाराज की जय. इथून मला 2 रूट दिसत आहेत. एक सिन्नर नाशिक मार्गे वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, मेहकर आणि शेगाव, आणि दुसरा जो आहे तो पुणे, लोणीकंद, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, तिथून समृद्धी महामार्ग मार्गे मेहकरवरून एक्झिट आणि शेगाव. तर आम्ही दुसरा रूट चूज केला आहे. इव्हिनिंगला सिटी ट्रॅफिकमुळे विमाननगरचा रोड आम्ही अवॉइड केला आणि आळंदी मार्गे लोणीकंदचा मार्ग निवडला. आता टोटल डिस्टन्स 500 किलोमीटर दाखवते. चला तर मग स्टार्ट करूयात. लोणीकंदला पोचलोय. आता ऑलमोस्ट 7 वाजता आहेत. तर चहासाठी थांबलोय. चहा घेऊन पुढचा प्रवास सुरू करायचा. रांजणगावला आलो आहे. पुढे सीएनजीचे ऑप्शन्स असतील माहीत नाही, तर इथं स्टॉपअप करण्याचा प्लॅन करतो आहे आम्ही. पुढे टोरंट कंपनीचं ऑनलाईन सीएनजी पंप आहे, तर इथं थांबून आम्ही टॉपअप केलो. अहिल्यानगर क्रॉस करून एक 20-30 किलोमीटर आलो आहे मी पुढे. तर आता भूक पण लागली आहे आणि जेवणाची वेळ पण झाली आहे. तर आम्ही जेवणासाठी इथं थांबतो आहे. हॉटेल गुरुदत्त प्युअर व्हेज. जेवण छान आहे, सगळ्यांना मस्त वाटलं जेवण. आता जेवण करून आम्ही इथनं पुढची जर्नी स्टार्ट करतो आहे. थोडा ऑनलाईन भेटल. आता अजून जाईल, थोडं आहे. पेट्रोल टाकून ठेवलं असतं. 2 गाड्या आहेत तसं, पण आपण जवळ टाकू. थोडं सीजन आहे सुरू. आपण औरंगाबादला जातोय. हा ना. The video is locked. मध्ये जाऊन दोन्ही टाकू. 2200 रुपयाचं पेट्रोल टाकून 20 लिटर येते. 20 लिटरला आपण 200 किलोमीटर एवढं जायचं. 200 इन केस समोरचं काय भेटलं नाही तर पेट्रोल आता बघू शकताय लो सीएनजीचं इंडिकेशन ऑलरेडी आलं आहे. आता मोजून 5-6 किलोमीटर आपण ह्या सीएनजीवरती जाऊ शकतो आहे. आणि पुढं समृद्धी महामार्ग पण आहे आणि पुढं काय ऑप्शन्स आहेत आपल्याला माहीत नाही. तर वळूज MIDC थोड्याच अंतरावरती आहे. आणि आता समोर आपल्याला BPCLचं राधिका पेट्रोल पंप दिसतो आहे. तर इथं थांबून आम्ही CNG टॉपअप करून घेणार आहे. इथं ऑनलाईन CNG आहे, त्यामुळं फुल प्रेशर तुम्हाला भेटेल. आणि आम्ही इथं CNG फिल केली. आणि CNG भरत असताना इथल्या दादाला विचारलो, तर भाई पुढं कसं ऑप्शन्स आहेत, CNG मिळेल का. भावानं सांगितले की पुढं तुम्हाला वासुद्धा येणार नाही. त्यामुळे आम्ही परत ठरवलं की परत आपण पेट्रोल पण जरासं रिफिल करून घेऊ. त्यामुळे पुढं समृद्धी महाराजाचं कसं, मी पण फर्स्ट टाईम जाणार आहे, त्यामुळे पुढे ऑप्शन असेल नसेल माहीत नाही. छत्रपती संभाजीनगरजवळ आलो आहे आणि आपल्या इथं मॅप चेक करावं लागेल, कारण आम्हाला समृद्धी महामार्ग आहे शेगावला जायचं रूट आम्ही फायनल केलं आहे. तुम्ही नॉर्मल नॅशनल हायवेने सुद्धा जाऊ शकता, पण जर तुम्हाला समृद्धी महामार्गे जायचं असेल तर कोलवाडी बायपासवरून आपल्याला लेफ्ट घ्यावं लागेल आणि पुढे आपल्याला करोडी टोल प्लाझा लागेल. आता जर तुम्ही डिस्टन्स बघितला ह्या बायपासपासून, तर समृद्धी महामार्गाचं डिस्टन्स हे 25 ते 30 किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गाचं जे एंट्री पॉईंट आहे त्या टोल नाक्यावरती आलो आहे.
ॲक्च्युली हे स्टार्ट पॉईंट आहे, जे इथं तुम्ही एंट्री केला तर ते तुमचं पर किलोमीटर वाईज टोल कॅल्क्युलेशन करेल आणि जिथनं तुम्ही एक्झिट कराल समृद्धी महामार्गातून तो डिस्टन्स कॅल्क्युलेट करून तुम्हाला एंड पॉईंटला टोल पे करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला इन केस तुमच्याकडे ॲन्युअल पास असेल तर तो ॲन्युअल पास इथं चालणार नाही, तर तुम्हाला फास्टॅगवरती रिचार्ज करावंच लागेल आणि मिनिमम बॅलन्स आहे की नाही चेक करून मग समृद्धी महामार्गाचा प्रवास तुम्ही सुरू करू शकता. समृद्धी महामार्गावरती पोचलो आहे आणि कितना राईड जे आहे ते एन्जॉय करणार आहे, कारण जेव्हा इथं पोचल्यानंतर एवढे असे भव्य दिव्य रस्ते दिसतात आणि एकदम असं इंटरनॅशनल लेवलचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर इथं आम्हाला दिसतं आहे. 3 लेन गोईंग आणि 3 लेन कमिंगचे मोठे मोठे रस्ते इथं त्यांनी केलेले आहेत. एकदम स्मूथ रस्ता आहे आणि एकदम आता बघितल्यानंतर एकदम असा अप डायरेक्शनला तो रोड केलेला आहे, त्यामुळे असं चढ उतार असे कमी आहेत आणि 3 लेन आहेत आता जायच्या रस्त्याला. एक फर्स्ट लेन हा हेवी व्हेकलसाठी आहे, मधला लेन कारसाठी म्हणजे LMV आहे आणि थर्ड जो आहे तो ओव्हरटेकिंगसाठी आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं मिनिमम स्पीड हे 120च्या खाली मेंटेन करायचं आहे, कारण तो मॅक्झिमम लिमिट आहे. त्यामुळे तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही कारचं किंवा तुमच्या व्हेकलचं स्पीड ॲडजस्ट करू शकता. 120वरती गेल्यानंतर तुम्हाला तो फाईन लागू शकतो. त्यामुळं कधीही सेफर साईड आपण स्पीड कंट्रोलमध्येच ठेवलेलं कधी पण चांगलं. आता लोणीकंदपासून ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत आम्ही पोचलो आहे. त्या रोडची कंडिशन एवढी चांगली नाही आहे, खूप खड्डे आहेत आणि शॉर्ट रस्ता आहे आणि ब्लाइंड स्पॉट पण खूप आहेत. त्यामुळं तुम्हाला खूप केअरनं गाडी चालवावी लागेल जर इन केस तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर. डे टाईममध्ये कसं व्हिजिबिलिटी जास्त असते, रोडचं कंडिशन दिसतं आपल्याला, खड्डे आहेत, असं प्लेन रस्ता नाही आहे. कुठेतरी थोडंफार 30 किलोमीटरचा रस्ता तुम्हाला एकदम प्लेन दिसेल, तर बाकीचा पूर्ण 100-200 किलोमीटरचा रस्ता हा खूप खड्ड्यानं भरलेला आहे. जे पॅचवर काही ठिकाणी केलं आहे, काही ठिकाणी नाही केलं आहे, त्यामुळे रस्ता असा उबडधोबड आहे. पण तो पूर्ण त्रास मी इथं आता विसरतो आहे, कारण समृद्धी महामार्गावरती जाताना एवढं चांगलं फिलिंग येते. तर ऑलरेडी टॉप गिअरमध्ये सुरू आहे आपली गाडी आणि नो गिअर चेंज, फक्त ॲक्सेलरेशन आहे. त्यामुळं विथ म्युझिक विथ फॅमिली राईड इथं एन्जॉय करतो समृद्धी महामार्गावरती. आता समृद्धी महामार्गावरून जात असताना 1-2 ठिकाणीच फक्त फ्युएलचे ऑप्शन आम्हाला दिसलेत, कारण असा खूप मोठा गॅप आहे 100 किलोमीटरचा. त्या एरियामध्ये मला जास्ती काही दिसत नाही आहे, स्टॉप पण खूप कमी आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं, तुम्हाला जिथनं एक्झिट घ्यायचं आहे त्याचे बोर्ड्स तुम्हाला कंटिन्युअस दिसतील. 50 किलोमीटर 100 किलोमीटरच्या अंतरावरूनच तुम्हाला दिसायला लागतील की एक्झिट जो तुम्हाला घ्यायचा आहे तो किती किलोमीटरवरती आहे. आता आम्हाला मेहकरवरून एक्झिट घ्यायचं आहे, तर ते 2-3-4 बोर्ड तर आम्हाला मिनिमम दिसलेच. त्यामुळे आता मी मेहकरवरून एक्झिट घेऊन शेगाव रोडला लागणार आहे. आता मेहकरचा एक्झिट घेऊन आम्ही प्रॉपर शेगाव रोडला लागलो आहे. ऑलमोस्ट एक 80 किलोमीटर इथनं डिस्टन्स आहे शेगावचं आणि आता ऑलमोस्ट म्हणजे 2 वाजलेले आहेत. अजून 1-1.5 तासाच तरी प्रवास बाकी आहे. म्हणजे इस्टिमेटेड 3:30 ते 3:30चं टायमिंग दिसतं आहे मला मॅपवरून आता तरी. रिसेंटली बनलेलं दिसतंय. रिसेंटली बनवले. मोठं नाही आहे, छोटंच आहे. छोटंच असू दे की, खरं गाडी घे नाही ना. खड्डे ना गाडी एकदम मुख्य रस्ता आहे. बघ ना कसं एकदम तपकिल. थोडासा रिस्की असतो. होय, थोडासा हे जरा जाणीवपूर्वक व्यवहार लक्ष ठेवणार. काय नाही, कोणी येत नाही. बिबट्या यायची शक्यता आहे. काय टेन्शन रात्री नाही. 2 वाजले बिबट्या असले खूप काय प्राणी. करणार बिबट्या येऊन आमच्या गाडीवर? गाडी एकदम हेवी आपली. टेन्शन. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या. शेगाव रोडचं रोड कंडिशन खूप छान आहे. आय थिंक रिसेंटली बिल्ड दिसते. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि आम्ही ऑलमोस्ट 1.25 तास ते 1.5 तासामध्ये शेगावला पोचलो आहे आणि ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहेत सकाळचे. आणि इथं राहायचं सोय आता बघणार आहे आम्ही. भक्तनिवास आहेत, ते बघून रेस्ट करणार आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे राहायचे ऑप्शन्स जे कुठले कुठले भक्तनिवास आहेत, तसेच जेवण नाश्ता आणि प्रसादाचं काय ऑप्शन्स इथं अवेलेबल आहेत ते आम्ही सांगू. तसेच श्री गजानन महाराजांचं दर्शन आणि शेगावमध्ये जे मस्ट व्हिजिट प्लेसेस आहेत त्याबद्दल पण आम्ही इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.